सर आहेत. आता आपण ज्यांचा उल्लेख करत आहोत ते सुभाष ढोबळे सर आहेत. आपण फणसाचं फळ पाहतो, वरून जरी काटेरी असले तरी आतमध्ये गोड गरे असतात, बोलतात, रागवतात, परंतु निश्चितच त्यांच्या मनामध्ये आपल्या प्रती हा आदर असतो. आपलं चांगलं व्हावं, आपलं कल्याण व्हावं. 7 जणांनी तिकडनं रिलीव्ह करायला सांगितलं होतं, पण सरांनी त्यांच्या वतीनं सांगितलं नाही तुम्ही रिलीव्ह नाही व्हायचं, इथेच यायचं. काम करतो आणि हे काम आपण कसं करतो याची चुणूक आपल्यातल्या काही शिक्षकांनी आपणासमोर येऊन या ठिकाणी दाखवली. निश्चितच हे प्रशिक्षण जरी आमच्यासाठी असलं सर, आम्हाला त्याच्यातून काही लाभ मिळत. अनेक घडामोडी या मध्यंतराच्या काळामध्ये घडल्या, परंतु ते सर्व शिक्षक आज परत या ठिकाणी परीक्षेसाठी या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी ज्या सूचना दिल्या त्याबद्दल मी सर्वप्रथम तोरणे सर आणि त्यांच्या टीमचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. पटकन मिळून जाते, परंतु आमचा जर विचार केला तर आता मागची जी निवड श्रेणी मिळाली त्याच्यातले बरेचसे शिक्षक हे आता हयात नाही, त्यामुळे आम्हाला कधी भेटत याची शाश्वती सांगता येणार नाही. असू द्या, परंतु एक नवीन अनुभव आपल्याला या ठिकाणी मिळाला. या ठिकाणी जे आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहेत त्यांचं मार्गदर्शन, त्याचबरोबर जे सुलभ आपले होते, अतिशय अध्यापन जे त्यांचं होतं त्या विषयाला मुद्देसूद असं अध्यापन त्यांनी केलं आणि निश्चितच पुढे नाही निवड श्रेणी आम्हाला मिळाली, परंतु आमच्या अध्यापनामध्ये आम्हाला ज्यावेळेस मार्गदर्शन करायचं आहे त्यावेळेस ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. बैठक, कारण आपल्याला उभं राहायची सवय, होईल का हे असं वाटलं होतं, पण अतिशय सुंदर खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे आपलं प्रशिक्षण निवड श्रेणीचं पार पडलेलं आहे. अनेक अनुभव आपल्याला आहे, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आपल्याला ते खूप छान शिकायला मिळालं. त्यांनी इतकं प्रभावीपणे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे की विद्यार्थी हसत खेळत वातावरणामध्ये शांतता बसत होतेच, मध्ये आधी जात येत होते, परंतु प्रशिक्षण चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेलं आहे. तोरणे सरांचं वर्गाला खेळून ठेवण्याचं आणि अध्यापन शैलीचं कौशल्य पाहावं आणि ढोबळे सरांचं वर्गाला शांत बसवण्याचं कौशल्य, प्रत्येकाकडून काहीतरी चांगलं शिकण्यासारखं आहे. माझा वर्गात तर नेहमी हसत खेळत असतो, कारण आपण स्वतः हसत असेल 2 शब्द कमी शिकलो मुलं तरी चालेल, पण वर्ग छान बसला पाहिजे. जास्त लक्षात राहण्यासारखा शेवटचा प्रसंग असेल हांडे सरांचं इतकं सुंदर प्रसन्न चेहऱ्यानं आतमध्ये येण्यासारखं स्वागत. धन्यवाद सर. असेच राहा, सगळे पण असेच हसत राहा. विषय कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्याला मार्कही पडतील, पण सगळ्यांना सर्टिफिकेट मिळणारच आहे आणि मिळत ही अपेक्षा व्यक्त करते. माझ्या शाळेच्या वतीने काही सुविधा द्यायला थोडाफार कमी पडल्या असतील तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते, परंतु चांगलं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि धन्यवाद तोरणे सर, कीर्ती मॅडम. आमच्या शाळेची खूप उदाहरणं आपण देऊन अनेक उदाहरणांनी त्याचा सर्वजण आमच्या या विद्यामंदिराच्या परिसरात आहात. आमच्याही काही जर उणिवा आपल्याला लक्षात आल्या असतील किंवा काही वाटत असेल तर कृपया त्या लक्षात आणून द्या, तरच आपल्याला किंवा आम्हाला सुधारण्याची संधी आहे. कारण आपलं काय चुकतं हे बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही. जेव्हा कुणीतरी दुसरा जर सांगतो तेव्हा ते लक्षात येतं. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती राहील, आमची काही जर कमतरता असेल तर कृपया ते लक्षात आणून द्यावं. ढवळे मॅडमनं सांगितल्याप्रमाणे जेवढं जे शक्य आहे त्या सर्व सुविधा ग्रामोन्नती मंडळाच्या सहकार्यानं या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून देऊ शकलेलो आहोत. जेवढं चांगलं देता येईल तेवढं चांगलं देण्याचा प्रयत्नही केलेला आहे.
आताच्या परीक्षेच्या बाबतीत सांगतो, इथं सीसीटीव्ही चालू आहे, पलीकडच्या वर्गांमध्ये मात्र सीसीटीव्ही बंद आहे. मी सरांनाही विनंती की अडचणी आल्या, बऱ्याच प्रकारच्या ताणाला आपल्याला सामोरं जावं लागलं, मानसिक टेन्शन असेल तर लोकांनी सहकार्य केलं आणि आमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. जितकं अध्यापन महत्वाचं तितकंच अध्ययन देखील महत्वाचं असतं. त्यामुळे सर्वांनी अगदी आम्हाला सहकार्य करून आणि सर्वांना ज्येष्ठांना सर्व आपण माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात तर सर्वांना शिकवताना खूप आनंद झाला, सर्वांना सुलभून जाताना. क्वचितच हा प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा येईल म्हणजे मी माझं भाग्य समजते की मला गुरुवर्यांना शिकवण्याचा लाभ मिळाला. तर सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद. आनंदी होता आणि शेवटपर्यंत आपण आनंद टिकवला. अंडे सर शेवटपर्यंत आनंद टिकवला आणि जे साथ गेले होते त्यांची परत आपण एकदा साथ घेतली आहे, ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. असू द्या, त्याच्यामधून वेगवेगळ्या फायद्याचे आपल्याला मुद्दे समजले. आपण सगळ्यांना आनंदित हे प्रशिक्षण घेतलेलं आहे. खरोखर मला आनंद वाटला. मला सुद्धा थोडंसं टेन्शन आलं होतं कारण 24 वर्ष सर्व्हिस झालेली सगळे काही प्रशिक्षणार्थी आहे. आपण तर त्यांच्यापेक्षा जे वर्षाचं कॅल्क्युलेट केलं तर आपण त्यांचा अनुभव कमी आहे, पण तरी पाहू म्हटलं डेअरिंग करू, काय होतंय पाहूया. हारू किंवा मरू यापैकी कोणीतरी म्हणजे जिंकू किंवा मरू, तर यापैकी म्हटलं मरण आलं तरी चालेल, हार मारली तरी चालेल, पण माघार घ्यायची नाही. खरोखर तुम्ही मला हरू दिलेलं नाहीये तर मला जिंकवलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रापर्यंत ती गेलेली आहे आणि 31 का 32 लाखाची आतापर्यंत त्यांना बक्षीस मिळालेली आहेत. स्वच्छ सुंदर मुख्यमंत्री शाळा किंवा जिल्ह्याचं. आणि त्यांच्या विद्यालयामध्ये जेव्हा प्रशिक्षण असतं तेव्हा आर्ग्युमेंट्स काय करायचीच नसतं. खूप सुंदर कामकाज इथं आहे आणि सगळ्या फॅसिलिटी आम्हाला मिळाल्या. म्हणून गुरुवर्य रापा समितीचे सर्व मॅनेजमेंट, त्याचे सर्व प्राचार्य, त्यांच्या मॅनेजमेंटला पुन्हा एकदा आपल्या प्रशिक्षणार्थींच्या वतीने मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. म्हणलं का तुम्ही थांबा किंवा